नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज मी आलेलो आहे वडणगे माळवाडी येथे. येण्याचा उद्देश असा की आमच्याच एका मित्रांच्याकडून एक आपल्या हिरो बद्दल माहिती मिळाली. मग जाऊन आपण तिथे जाऊन भेट देऊया असं मी ठरवलं आणि मी आता पोहोचलोय बिरदेव मंदिर वडणगे येथे. तर येण्याचं कारण असं होतं की त्यांच्याकडून वडणगेमध्ये शांतिदूत मर्दाना आखाडा असा आखाडा चालू जातो, पूर्ण लहान मुलांच्यापासून मोठ्या मुलांच्यापर्यंत. आणि आता बघितलं गेलं तर 5 ते 6 महिन्यात पूर्ण ते स्वतः कष्ट घेऊन हा आखाडा वर आणण्याचा प्रयत्न करतायत. मग मला असं वाटलं की बाबा आपण त्यांना मदत पण करता येत नाही, तर आपण इथे जाऊ, त्यांना पडद्यावर आणू आणि जितका त्याचा प्रचार करता येईल तेवढा करू. त्यासाठी मी आलोय वडणगे येथे आणि मी सध्या आहे बिरदेव मंदिरमध्ये. जर तुम्ही जागा बघितली तर बिरदेव मंदिराची हा फ्रंट आहे. इथंच त्यांनी मंदिराच्या ट्रस्टीजना विनंती करून ही जागा त्यांनी शिक्षण देण्यासाठी घेतलेली आहे आणि इथं ते मुलांना ट्रेनिंग देतात. तर आता वेळ झाल्यामुळे मुले गेलेले आहेत, पण आज त्यांचा एक कार्यक्रम होता की त्यांनी निबंध स्पर्धा घेतलेली. काल मराठी दिन झाला, त्याच्या निमित्ताने त्यांनी निबंध स्पर्धा घेऊन आज तिथे बक्षीस वितरण वगैरे केलेलं आहे. असा लहान मुलांच्यात एक शिवरायांचे विचार घडवण्याचे आणि जे आपल्याला त्याग केलेला आहे ते शिकवण्याचं काम ही लोक करत आहेत. आणि त्यामुळेच मला वाटलं की यावं, त्यांच्यावर बोलावं आणि त्यांना जाणून घ्यावं. तर चला मित्रांनो, आहेत सर आहात, त्यांना भेटूया आपण. या बिरदेव मंदिरचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी त्यांचं ट्रेनिंग पूर्ण होते आणि ट्रेनिंग घेतलं जाते. याच ठिकाणी सगळं चाललं असते. आपण जाऊया सुरेश सरांच्याकडे, जे आहे तिथले मुख्य प्रशिक्षक. या सर, नमस्ते. जय शिवराय. आज माझं नाव सतीश वाळके. बरंच आखाड्याबद्दल वगैरे ऐकलं होतं आणि तुम्ही जे कष्ट घेत आहे किंवा जे काय चालवत आहे ते मला वाटलं की कुठंतरी आपल्या पेजवर आणावं. म्हणून मला वाटलं की तुमच्यात एक दडलेला हिरो, जे माझं पेज आहे की अनसंग हिरो नावानं, की त्या पेजवर एक कुठंतरी तुम्हाला घेऊन यावं, म्हणून माझ्याकडनं हा एक छोटासा प्रयत्न आहे. तर मग मी माझ्या मित्रांच्याकडनं समजल्यानंतर मी म्हणलं ठीक आहे, नक्कीच माझ्या डोक्यात आलं की सुरेश सरांचं काही करून आपल्याला इंटरव्ह्यू करायचा आहे. आणि म्हणून त्यासाठी मी इथं आलोय. सिम्पल तुमच्या लाईफस्टाईलबद्दल मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही काय करता, काय नाही, आणि इथंपर्यंत तुम्ही कसा आला किंवा प्रेरणा कशी दिली. आता जर महाराष्ट्रात बघितलं तर आपला आराध्य दैवत शिवाजी महाराज आहेत. शिवशंभूंची प्रेरणा, शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि संभाजी महाराजांचा धगधगता विचार प्रत्येकाच्या डोक्यात असतो आणि तुम्ही तो लहान मुलांच्यात रुजवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्या मनानं, आणि त्यातच तुमच्यातला हिरो तिथंच दिसून येतो मला तरी. त्यामुळे मला असं वाटलं की ठीक आहे, चला जाऊ आपण सुरेशराजने भेटू. तर आपण थोडक्यात सुरुवात करूया की मला सिंपल सांगा तुमचं नाव, तुम्ही राहता कुठं किंवा वय आणि तुमचं शिक्षण मला जाणून घ्यायचं सिंपल मध्ये. सर्वात पहिला मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही या गोष्टीसाठी मला पात्र समजलात आणि या ठिकाणी आलात. म्हणजे अनसंग हिरोच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला बघितला, यासाठी मी तुमचे सगळ्यात पहिला आभार व्यक्त करतो. तर तुम्ही जसं म्हटला की बाबा तुमचं दैनंदिन जीवन, लाईफस्टाईल कशा पद्धतीचं आहे, तर सगळ्यात पहिला बघायला गेलं तर आपला मर्दानी खेळ जो आहे हा कोल्हापूरच्या मातीतला खेळ आहे. आणि कोल्हापूरला मातीतला खेळ जो आहे आणि या खेळाचं जे महत्व आहे हे मी लहानपणापासूनच जाणलं. म्हणजे माझा जन्म हा संयुक्त जुनागड पेठ या ठिकाणी माझा जन्म, तिथंच माझं लहानपण गेलं, बालपण गेलं, त्या ठिकाणीच मी वावरलो. त्या ठिकाणी जो मातीत आमच्या गुरुवारे माझे जे महेश पाटील सर आणि योगेश पाटील सर होते, त्यांच्या माध्यमातून हा खेळ मी शिकला. आणि शिकल्यानंतर पुढे आयुष्यामध्ये असं वाटायला लागलं की बाबा आपल्या मनामध्ये ही कला आहे, आपण ही कला जी शिकलेली आहे याचा जसा आपल्या शरीराला, आपल्याला मानसिकतेला आणि आपल्या बौद्धिक क्षमतेला जसा याचा फायदा झालेला आहे, तसा अनेकांना याचा फायदा मिळाला पाहिजे, अनेकांपर्यंत हा खेळ पोहोचला पाहिजे. यासाठी मग पहिला सुरुवातीला बाबा असू दे म्हणून मुलांना मी विचारलं, बाबा मुलांना तुम्ही हा खेळ शिकणार काय किंवा या खेळामध्ये तुम्हाला आवड आहे का. तसा प्रतिसाद पण चांगला भेटला. भरपूर मुलांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि तसं देऊन म्हणजे आम्ही केला की नावरूपान दिलं शांती. म्हणजे ज्या ठिकाणी हा वर्ग आम्ही चालू केला त्या ठिकाणी शांतिदूत कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ होतं. त्या मंडळाच्या नावावरतीच आम्ही हा शांतिदूत मर्दानी आखाडा सुरू केला आणि आता गेली 14 वर्ष झाला आम्ही हा मर्दानी खेळाचा प्रचार प्रसार करतोय. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी आपला हा मर्दानी खेळाचे आमचे वर्ग चालू आहेत आणि अनेक मुलांनी याच्यामध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे. अनेक प्रकारचे आम्ही मग पुढे मुलांना शिवाजी महाराज समजावेत आणि कळावेत
यासाठी आम्ही मुलांच्या मध्ये आणि ते ज्या वेळेला गडकोट ज्या वेळेला मुलं बघणार, गड किल्ले महाराजांची ज्या वेळेला बघणार त्यावेळेला अचूक मुलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणार की बाबा हे कशा प्रकारे महाराजांनी केलं, कशा प्रकारे मावळे असतील आणि कशा प्रकारे एवढं सगळं मोठं वैभव स्वराज्याचं उभा झालं की ज्या वेळेला गड किल्ल्यांवरती जाणार त्याच वेळेला समजणार. आम्ही गडकोट मोहीम सुरू केली. गेले आता 10 वर्ष झालं मोहिमेचा आमचा हा प्रवास चालू आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये माझ्या सतत हेच विचार चालू असतोय, हेच डोक्यामध्ये चालू असतं की मुलांच्या मध्ये शिवकार्याच्या गोष्टी, शिवसंस्काराच्या गोष्टी कशा बिंबवायच्या. आणि हेच डोक्यामध्ये सतत चालू असते की बाबा मर्दानी खेळाच्या माध्यमातून मुलांच्या मध्ये आणि काही काही गोष्टी त्यांच्यामध्ये भिनल्या पाहिजेत. मर्दानी खेळ जर तुम्ही विचार करायला गेला तर सगळं म्हणजे आपला मानसिक, शारीरिक, संस्कारिक, वैचारिक ह्या सगळा एकत्रित जर तुम्ही विकास बघायला गेला तर आपला मर्दानी खेळात होतो. तर शारीरिक माध्यमातून कसे होते तर जी काठी पट्टा ज्या पद्धतीने त्याची हालचाल होते, ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये चपळता निर्माण केली जाते त्याच्या माध्यमातून शारीरिक क्षमता आपली वाढते. मानसिकरित्या कसं होतं ज्या वेळेला शस्त्राचा वापर करून ज्या वेळेला ते लागलं जातं किंवा समोर त्याला मारणार, समोरचा आपल्यावरती प्रतिवार करणार, वार होणार, प्रतिवार होणार, याच्यामधून आपल्या मानसिकतेची एक मजबूत एक मानसिकता आपली मजबूत होते. त्यानंतर बौद्धिक क्षमता जो शस्त्र आहे ह्या जसं आपण या शस्त्राला एक निर्जीव वस्तू म्हणून बघतोय तर ती निर्जीव वस्तू नसून त्याच्यामध्ये पण एक काही प्रकारचे अवयव आहेत. त्याच्यामध्ये काही जर तुम्ही बघितला तर एक भाव आहेत. ते भाव आपण जर समजून घेतले बौद्धिक क्षमतेच्या माध्यमातून म्हणजे त्या शस्त्राला अंग कसे, त्या शस्त्राचे विविध अवयव कशा पद्धतीचे आहेत, त्याचा इतिहास काय आहे, हा जसा आपण समजून घेणार त्यातून आपली बौद्धिक क्षमता वाढणार. संस्कार बघायला गेला तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी आपल्याला जी संस्काराची जी पेटी आपल्याला दिलेली आहे ही खूप मोठ्या प्रमाणातली आहे. कारण संभाजी महाराजांचं जर बघायला गेला त्यांनी त्यांच्या वडिलांचं आणि त्यांच्या पूर्ण परिवाराचं जसं नाव मोठं केलं आणि आपला हिंदू धर्म ज्या पद्धतीने त्यांनी टिकवून ठेवला तर संस्काराच्या बाबतीत जर बघायला गेलं तर तिथं आपण घेईल तेवढ्या गोष्टी कमीच आहेत. त्यामुळे या दैनंदिन जीवन जर तुम्ही माझं बघायला गेला तर ह्या सगळ्या गोष्टीमध्येच माझा आहे. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाराजांचे विचार कसे आत्मसात केले जातील आणि माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत ते कसे पोहोचवले जातील हाच डोक्यामध्ये फक्त विचार असतो. तर सिंपल मध्ये जर बघायचं झालं तर शिवशंभूच्या विचारांना वाहून घेतलेला एक मावळा ही अशी यांची थोडक्यात मला तर व्याख्या करूशी वाटते की आपण खाता पिता उठता जागता त्यांचा विचार घेऊनच पुढे जातोय एवढंच तुमच्या ह्याच्यातनं मला दिसून येते आणि खरंच खूपच चांगली गोष्ट आहे. आणि एवढं तुम्हाला विचारायचं तर मला वाटतं तुमचं शिक्षण काय झाले मला जाणून घ्यायचं आहे. माझं BE प्रोडक्शन इंजिनिअरिंग आहे. मी KIT कॉलेज कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिथून मी BE प्रोडक्शनचं शिक्षण माझं पूर्ण केलेलं आहे. म्हणजे पेशाने इंजिनियर असणारा व्यक्ती की म्हणजे आपल्याला ते कसं असतं की बाबा शिकणार आणि जॉब करणार मी माझी लाईफ बघणार, पण हे सोडून एक दुसरा विचार तुम्ही इंजिनियर असून पण करताय ही खरंच एक खूप चांगली गोष्ट आहे की एवढ्या पोरासनी करणं आणि आपल्या दैनंदिन जीवनातनं इंजिनियर असून म्हणजे डोक्यात तो विचारच नाही आहे की मला इंजिनियर करायचं आणि माझं लाईफ बघायचं आहे. हे इतका तुम्ही शिवविचार घेतलाय खरंच त्यासाठी तुम्हाला सलामच आहे त्या गोष्टीला असं म्हणता येईल. आणि मला असं विचार आहे की तुमच्या आयुष्यातल्या अचिव्हमेंट्स काय आहेत. माझ्या दृष्टीनं जर अचिव्हमेंट्स बघितल्या तर मी एखाद्या लहान मुलानं पहिला नंबर काढला तर त्याच्यासाठी लाईफ टाईम अचिव्हमेंट असते, बरोबर आहे. एखाद्यानं 10वीत पहिला नंबर काढला, एखाद्यानं स्पर्धेत एखादा पहिला नंबर काढला तर त्याच्यासाठी अचिव्हमेंट असते. तशा मला तुमच्या आयुष्यातल्या अचिव्हमेंट्स जाणून घ्यायच्या जेणेकरून उद्या एखादा लहान मुलगा जर बघितला तुमच्या बघितल्यानंतर त्याला वाटायला पाहिजे की बाबा इंजिनियर झाला पण त्यानं दुसरं पण आयुष्यात बऱ्याच गोष्टी केल्या. अशा मला तुमच्या अचिव्हमेंट जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. अचिव्हमेंट जर तुम्ही बघायला गेला तर आता ह्याच्यामध्ये बाबा ह्याच्यामध्ये पहिला नंबर आला, त्याच्यामध्ये दुसरा नंबर आला, ह्याच्यात त्यानं म्हणजे ही पोस्ट मिळवली, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच त्या दैनंदिन जीवनात आपल्या म्हणजे चाललेल्याच गोष्टी आहेत त्या. खरं पण एक आयुष्याचा असा एक वेळ होता की ज्या वेळेला एक डिप्रेशनचा एक वेळ आला होता की ज्या वेळेला बाबा आता कोणच नाही आपल्यासोबत, बाबा आपण एकटा आयुष्य पडलेला असा पण एक वेळ आला. आणि त्या वेळेतच ही म्हणजे आखाड्याची एक कल्पना डोक्यामध्ये आली. म्हणजे तोंडावरती सध्या मिशा पण नव्हत्या, त्या ह्याच्यावरती आम्ही हा आखाडा सुरू केला. आणि त्याच्या ह्याच्यातनं मुलांच्याकडून आणि पालकांच्याकडून जो प्रतिसाद मिळाला म्हणजे गेले 14 वर्षामध्ये फक्त या मर्दानी खेळाच्या प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून भरपूर ठिकाणी म्हणजे मुलांनी म्हणजे कुठल्याही पद्धतीचं असं आम्ही डाऊनफॉल बघितला नाही की बाबा
याच्यामध्ये आता पाठीमागे सरलो, आता आपल्याला बंद केलं पाहिजे किंवा आता आपण थांबलो पाहिजे. प्रत्येक वेळेला आपण म्हणजे मुलांच्याकडनं आणि पालकांच्याकडनं आणि लोकांच्याकडनं समाजातील एक वेळ अशी येत गेली की बाबा अजून काहीतरी नवीन करूयाच आणि प्रत्येक अजून काहीतरी काय ना काहीतरी केलंच पाहिजे. तर जो मुलांच्याकडनं प्रेम मिळालं, पालकांच्याकडनं जी आपुलकी मिळाली आणि समाजातून जो सपोर्ट मिळाला, हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. की जेणेकरून काहीच नव्हतं, म्हणजे मी आपल्या आखाड्याचं कुठल्याही पद्धतीचं माझ्याकडे साहित्य नव्हतं, कुठल्याही पद्धतीचं नाव नव्हतं, कुठल्याही पद्धतीचं म्हणजे जे बघायला गेलं आपण बाबा मुलांसाठी आपण काय केलं, विजन काही नव्हतं असं. तर ते ह्यातून घडत गेलं आणि हे प्रत्येकाच्या सपोर्टनं आणि सहकार्याने गेलं. आणि तो सपोर्ट आणि ते सहकार्य म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट. नक्कीच चांगलीच अचिव्हमेंट आहे. अशाच अचिव्हमेंट असायला पाहिजेत. वैयक्तिक विचार करण्यापेक्षा समाजाचा विचार केलेला कधी चांगला, ते तुम्ही करत आहे आणि घडवत आहे. अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतो की आयुष्यात तुमच्या सगळ्यात चांगली आनंदी गोष्ट घडलेली कोणती आहे की तुम्हाला त्या गोष्टीने मला ही घडलेली माझ्या आयुष्यातली सगळ्यात आनंदी गोष्ट, असं तुम्हाला काय वाटतं? आनंदी गोष्ट म्हणजे तसं सांगायला गेलं तर आता नुकतीच जर बघायला गेला तुम्ही, म्हणजे एवढं 14 ते 15 वर्ष झालं मर्दानी खेळाचा प्रचार प्रसार झाला आहे. त्याच्या अगोदर 7 ते 8 वर्ष मी संयुक्त नवदल पेठ या ठिकाणी मी मर्दानी खेळाचं प्रशिक्षण घेत होतो. तर सतत या म्हणजे जवळपास बघायला गेलं तर 20 वर्ष झाले मी मर्दानी खेळाच्या आणि शिवसंस्काराच्या आणि शिवकार्याच्या मार्गातच आहे. आणि त्याचा पाठपुरावा करत म्हणजे या शिवजयंतीच्या तोंडावरती मला मुलगा होणं म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे एक आपली ह्या कार्याची पोचपावती दिल्यासारखं मला झालेलं आहे. आणि ती एक म्हणजे माझ्या आयुष्यातील सगळ्यात एक आनंदाचा क्षण आणि एक आयुष्यातली कुठली तर पोकळी होती, ती पोकळी भरून काढण्याचा क्षण मला तो लाभलेला आहे. नक्कीच यांना मुलगा झालेला आहे शिवजयंतीच्या निमित्तानं दिवशी, आणि जे शिवविचार घेऊन चालल्यात त्यांना त्या दिवशी मुलगा होणं म्हणजे हे पण भाग्याची गोष्ट आहे. की आपण म्हणतो की सगळं आधीच ठरलेलं असते, ही पण गोष्ट आधीच ठरली होती आणि तुम्हाला इतका स्ट्रगल केल्यानंतर ती त्यांनी चांगल्या आयुष्यात चांगली गोष्ट दिली, महाराजांनी दिली असं आपण म्हणू. आणि त्यासाठी तुमचं अभिनंदन.